नमस्कार. चला आज एका खूप जुन्या बौद्ध कथेच्या जगात जाऊया. ही गोष्ट आहे मोहाची आणि भक्तीची, त्यांच्यातल्या संघर्षाची. उदय जातक नावाची ही कथा आपल्याला सद्गुणांचं सामर्थ्य किती मोठं असतं हे पुन्हा एकदा आठवण करून देते. तर आपण या कथेचा प्रवास कसा करणार आहोत? सुरुवात होईल एका भिक्षूच्या मोहापासून. मग आपण पाहू सुवर्णमूर्तीची परीक्षा. तिथून पुढे 700 वर्षांच्या वचनापर्यंत जाऊ. त्यानंतर स्वर्गातून आलेली एक परीक्षा कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेते. आणि शेवटी या सगळ्याचा खरा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊ. तर मग या कथेची सुरुवात कुठल्याही राजा राणीच्या वैभवाने नाही होत. उलट ती सुरू होते एका सामान्य भिक्षूच्या मनातील द्वंद्वाने. आणि बुद्धांनी ही कथा का सांगितली याचं मूळ कारण ते याच संघर्षात दडलेलं आहे. तर भक्तीची खरी कसोटी म्हणजे अंतिम परीक्षा नेमकी काय असते, हा प्रश्न तेव्हा समोर आला जेव्हा एका भिक्षूने बुद्धांसमोर येऊन आपली अडचण सांगितली. त्याने कबूल केलं की त्याला शारीरिक मोहांवर नियंत्रण मिळवता येत नाहीये. आणि मग याच प्रश्नाचं उत्तर म्हणून ही कथा सांगितली गेली. आता बघा, बुद्धांनी त्या भिक्षूला फक्त उपदेश नाही दिला. त्याऐवजी त्यांनी एका शक्तिशाली कथेतून सद्गुणांचं महत्त्व पटवून दिलं. कारण काही गोष्टी नुसत्या सांगून कळत नाहीत, त्या अनुभवातूनच शिकाव्या लागतात. मग तो अनुभव स्वतःचा असो किंवा गोष्टीतल्या पात्रांचा. चला तर मग आता या कथेच्या मुख्य पात्रांना भेटूया. यांचं नातं एका खूपच विलक्षण परीक्षेपासून सुरू होतं. आणि तीच परीक्षा त्यांच्या भविष्याची दिशा ठरवते. हा राजकुमार उदयभद्र साधासुधा नव्हता. तो एक बोधिसत्व होता जो थेट ब्रह्मलोकातून जन्माला आला होता. आणि म्हणूनच त्याला शारीरिक इच्छा काय असतात किंवा सत्तेचा मोह काय असतो याची काहीच जाणीव नव्हती. तो या सगळ्या सांसारिक गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त होता. आणि राजकुमाराच्या याच स्वभावामुळे ना एक मोठा संघर्ष उभा राहिला. एका बाजूला राजघराण्याच्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला त्याची स्वतःची मूल्य. तो जन्माला आला होता राजा होण्यासाठी, पण त्याला जगायचं होतं एका संन्यासासारखं. आता लग्न आणि राजसिंहासन दोन्ही टाळण्यासाठी राजकुमाराने एक भारी युक्ती लढवली. त्याने स्वतःच्या हातांनी एक अप्रतिम सोन्याची मूर्ती घडवली आणि अट ठेवली की फक्त तिच्या इतकी सुंदर वधूच तो स्वीकारेल. त्याला खात्रीच होती की अशी मुलगी अस्तित्वातच नाही. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याची स्वतःची सावत्र बहीण राजकुमारी उदयभद्रा त्या सोन्याच्या मूर्तीपेक्षाही सुंदर निघाली. म्हणजे बघा, ज्या बंधनातून सुटण्यासाठी त्यांनी ही सगळी युक्ती केली होती तो बरोबर त्याच बंधनात अडकला. एक लग्न जे इच्छेविरुद्ध झालं होतं त्याचं रूपांतर एका जन्मापलीकडच्या वचनात कसं झालं हे आता पाहूया. तब्बल 700 वर्ष. विचार करा, 700 वर्ष त्यांनी एकत्र राज्य केलं. ते एकाच महालात एकाच खोलीत राहिले, पण तरीही त्यांचं नातं पूर्णपणे पवित्र राहिलं. हे इंद्रियांवर ताबा मिळवण्याचं एक अविश्वसनीय उदाहरण होतं. आणि मग त्यांनी एकमेकांना एक असं वचन दिलं जे त्यांच्या नात्याला जन्माच्याही पलीकडे घेऊन जाणार होतं. वचन असं होतं की जो कुणी आधी मरेल त्याने परत यायचं आणि दुसऱ्याला सांगायचं की मी अमुक ठिकाणी पुन्हा जन्म घेतला आहे. आणि हेच वचन पुढे त्यांच्या परीक्षेचा आधार बनणार होतं. ठरल्याप्रमाणे 700 वर्षांनंतर राजकुमाराचा मृत्यू झाला. आता राणी एकटी पडली. आणि इथूनच त्यांच्या वचनाची आणि राणीच्या सद्गुणांची खरी परीक्षा सुरू होणार होती. इथून कथेला एक वेगळंच वळण लागतं. कारण राजकुमार परत येतो, पण एका अशा रूपात ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मृत्यूनंतर राजकुमाराचा पुनर्जन्म झाला, तो थेट देवराज इंद्र म्हणून. मानवी जगात 700 वर्ष उलटून गेली होती. स्वर्गाच्या ऐश्वर्यात रमलेल्या इंद्राला अचानक आपलं वचन आठवलं आणि मग त्याने ठरवलं की पृथ्वीवर परत जाऊन आपल्या पत्नीच्या सद्गुणांची परीक्षा घ्यायची. त्या रात्री बंद महालात राणी शांतपणे आपल्या सद्गुणांचं ध्यान करत बसली होती. ती एकटी होती, पण तिचं मन एकदम स्थिर होतं. आणि बरोबर त्याच क्षणी तिच्यासमोर एका यक्षाच्या रूपात तिची सर्वात मोठी परीक्षा उभी राहिली. तिला मोहात पाडण्यासाठी त्याने पहिला डाव टाकला, तो संपत्तीचा. सोन्याने भरलेलं पात्र तिच्यापुढे ठेवून तो म्हणाला की हे स्वीकार आणि माझ्यावर कृपा कर. पण राणी जराही विचलित झाली नाही. तिने त्या सोन्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. उलट तिने त्याला एक असा प्रश्न विचारला की तोही चक्रावला. ती म्हणाली, या इतक्या सुरक्षित महालात तू आलास तरी कसा? हे फक्त तिच्या सद्गुणांचं नाही तर तिच्या बुद्धीचंही प्रतीक होतं. पहिला प्रयत्न फसला, म्हणून त्याने डाव बदलला. दुसऱ्या रात्री तो चांदीचं पात्र घेऊन आला.
यावेळी तो फक्त संपत्ती नाही तर ती नाकारत असलेल्या सांसारिक सुखांचंही आमिष दाखवू लागला. आणि यावेळी तिचं उत्तर शब्दांपेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रभावी होतं. ते होतं शांतता, पूर्ण शांतता. तिने त्याच्याशी बोलायचंच नाकारलं आणि त्या एका मौनाने त्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळवले. काय ताकद असेल नाही का त्या शांततेत. तर राणीने ही परीक्षा तर पार केली, पण या शक्तिशाली कथेचा नेमका अर्थ काय आणि ती त्या मूळ भिक्षूसाठी कशी मार्गदर्शक ठरली हे आपण आता समजून घेऊया. राणीने दाखवलेले हेच 3 सद्गुण त्या भिक्षूसाठी खूप महत्वाचे होते. एक म्हणजे प्रामाणिकपणा, कारण तिने दिलेलं वचन पाळलं. दुसरं म्हणजे शिस्त, कारण तिने मोहांवर नियंत्रण ठेवलं. आणि तिसरं म्हणजे भक्ती, कारण ती आपल्या सद्गुणाच्या मार्गावर ठाम राहिली. ही कथा संपताना आपल्याला एका विचारात सोडून जाते. आजच्या आपल्या जगात आपली परीक्षा घेणारी ही सोन्याची पात्र कोणती आहेत आणि आपण त्या मोहांना सामोरे जाण्यासाठी खरंच किती तयार आहोत.